उनको मदद करने से पहले जो विलेज लेवल सोसाइटीज़ है उनको कंप्यूटराइज करने का एक प्लान गवर्नमेंट ऑफ इंडिया ने किया है और वो प्लान के मुताबिक एक्चुअली काम शुरू हो रहा है। ये सारे फंड्स केंद्र सरकार मुंबईमध्ये एक त्यांनी बैठक घेतलेली आहे। काल मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्य सरकारने जो निर्णय घेतला मराठा आरक्षण संदर्भात या सगळ्या निर्णयावरती त्यांनी नाराजी व्यक्त केली। एक महत्त्वाचा मंत्री नाराज या संदर्भात याच्या संदर्भात माझं काही त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही, त्यामुळे त्याची काही माहिती नाही माझ्या। सर, कॉर्पोरेटिव बैंक्स को सरकार से क्या मदद मिल सकती है उनका डिजिटलाइजेशन का जर्नी चालू करने के लिए? सर ऐसे आहे संदर्भात मला माहिती नाही आहे, कारण मी 2 दिवस इकडं दौऱ्यावरच आहे, त्यामुळे नक्की त्याच्या संदर्भात काय चर्चा झाली ती चर्चा समजून घेऊन ते म्हणजे GRB वाचला, परंतु त्याच्या पाठीमागं काय चर्चा झाली ती चर्चा समजून घेऊन मग याच्यावर बोलणं योग्य राहील। भुजबळ साहेबांची ओबीसीच्या संदर्भातली जी भूमिका आहे ती पहिल्यापासूनची भूमिका आहे, ती काही नवीन भूमिका आहे। त्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थांबवलेलं आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मराठा कार्यकर्ते जे आंदोलक होते ते देखील माघारी फिरले। काय वाटतं या सगळ्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर? असं आहे की मराठा समाजाच्या ज्या मागण्यांच्यासाठी आंदोलन सुरू होतं त्याच्यावर सरकार पहिल्यापासूनच सकारात्मक होतं आणि त्याप्रमाणे सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि मराठा समाजातल्या नागरिकांना जे आरक्षण दिलेलं आहे त्याचा निश्चित फायदा हा त्यांना सर्वांना होणार। साहेब म्हणाले यामध्ये मराठा समाजावर एक प्रकारे फसवणूक होते, नाहीतर ओबीसींवर तरी अन्याय होतो। या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या हरकती घेणार आहेत, कोर्टात जाण्याची